गमावी तो पाठीशी खाय टोला. खबरदार, हातातली विटी पडली की सांगितलं नाही म्हणताल. ही कोलाकुली झेला झेलीच्या कुटाण्यात कावड लागत असते. काय लागत असते? कावड. आणि वाईट काय? अहो कावडच वाईट. गलीपासून तानीत नेलेली विटी एखादा मातगल गाठावर काय. आणि मग जी कावड काढायची ना, ज्याचं जळतंय त्याला कळतंय, बाकी त्याला काय कळतंय. माणसाला वाटते का म्हणीनात आपल्या गावची वर रामकृष्ण हरीनं आवाज दाबली तर कशाची वर म्हणत. कमाल आहे महाराज. 7 दिवस रामकृष्ण हरी करून म्हणायली हीच कमाल आहे. नाहीतर इच्छा होत नाही. वर कशाच बरोबर म्हणणं जड जात आहे. सोपं नाही ते आणि कमालीचं काम आहे. थोडक्यात ज्यांनी कावड लावली ती ग बसत ना. आता ज्याला कावड काढायची ती मोठा दमगी, छाती पुलव, कपड्याची खावाखाऊ कर, निटुब्याखाली कसं पळायचं ते ठराव पास कर, असं टाइमपास करायला लागलं की ज्यांनी कावड लावली ती असं दांड उठू म्हणते ए पोरा नमन सिकिर धरून या धीर लाज भूर निघाला. तुकोबरायची कावड. कावड काढताना गोपाळ थकली. गोपाळाने तक्रार केली, देवा कुठले बी खेळ खेळा, विटी दांडूची नको. सारा विटी दांडू, सारा विटी दांडू, काही खेळ मांडू आणि काही खेळ मांडू. सारा विटी दांडू आणि काही खेळ मांडू. एक देव म्हणले इटी दांडूचा का नको. हा त्यावेळेला गोपाळनी कबुली जबाब दिला. गोपाळ म्हणले बहु अंगा आले डाव. चांगल्या चांगल्याच्या अंगावर डाव आलेत महाराज. कशामुळं? ह्या कोलाकुली झेलाझेलीमुळं. कोलाकुली झेलाझेली सोपी नाही. अहो एकट्यानंच कोल्लं. कितीनं कोल्लं? एकट्यानंच कोल्लं. आणि बँका बंद झाल्यावर कोल्लं. आणि मग कळालं नोटबंदीच्या टायमाला झेलाझेली किती कठीण आहे ती. चांगल्या चांगल्या 50 साल के काँग्रेस को बडे पिछानी कडेगी बडे बाबा. सोपय वैदी. कोलताना एकट्यानं कोललंय. आणि कधी कोललंय? बँका बंद झाल्यावर जाहिरात दिली, नोटाबंदी झाली म्हण. काय जड गेलं का नाही गेलं? म्हणून ह्या कोलाकुली झेलाझेलीच्या कुटाण्यात मुंडे साहेबासारखा शेर गमवावा लागला महाराज. इतकं वाईट आहे कोलाकुली झेलाझेलीचा नाद. सोपा नाद नाही. रथी महारथी अथिरथी इथं मेट कुटेला येतात. हा मग गोपाळाने सांगितलं नको विठी दांडू. सारा विठी दांडू आणि काही खेळ मांडू. त्यात एक गोपाळ उठला. ती म्हणला देवा हात जोडून विनंती, 3 दांडूच्या आतला खेळच नको. 3च्या आतलं कळालंय आम्हाला काय. 3च्या पुढं चला. आणि मग जगाच्या मालकानं गोपाळाविषयी असलेलं प्रेम आणि म्हणून गोपाळ कुठं नेली? गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी तटी तळ्या मिळवले जग जय. जग जय गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी. Everybody
आई गोपाळ यमुनेच्या तटी आणि येती पाणी मिळवून या जग जेठी. चेंडू चौगुणा. किती गुणा? चौथा गुण. कारण 4चा आकडा कसा आहे? जगाच्या मालकाच्या प्रसन्नता नाम प्रसादाची जागा आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात आता दिवस 4 खेळी मेळे. आता दिवस 4 खेळ, आता दिवस 4 खेळ. ए तुका म्हणे मुक्ती पडली नोवारी कामळे मुक्ती पडली नोवारी, कामरे मुक्ती पडली नोवारी कामळे मुक्ती पडली नोवारी. आता दिवस 4 खेळी मेळी. आता दिवस 4 खेळ, आता दिवस 4 खेळ. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस 4 खेळी मेळी. 4चा आकडा बाध्यबाधक भाव रहित. 4च्या आकड्याची पावर ज्ञानोबराय सांगतात काय? चौथियाचे ठाई काहीची करणे नाही. म्हणून भक्त एकुपाही ज्ञानिया तोची. ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. 4चा आकडा म्हणजे जगाच्या मालकाची प्रसन्नता आहे. आणि म्हणून होतो तिघांचे मी वरी. देव तिघाच्या वर गेला. कशासाठी गेला? फक्त नामासाठी. कशासाठी? फक्त नाम साधनेसाठी. होतो तिघांची मी वरी. पण देवाच्या प्रसाद नाम प्रसन्नतेला पात्र कोण? देव प्रसन्न होत नाही का? होत. त्याला काय पाहिजे? पात्रता. देवाचा प्रसाद मिळतो. कोणी हरी अधिकारी त्याशी हरी देईल. किंवा देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादे करारे भोजन. बाल कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन. व्हाल कोण कोण अधिकारी ते. असा तुकडा आहे. कसा? व्हाल कोण कोण अधिकारी नाही, व्हाल कोण कोण अधिकारी ते. अर्थात देवाचा प्रसाद मिळतो नाही असं ना. देव प्रसन्न होतो पण कुणावर बी नाही. त्याला वयाची अट आहे का? नाही महाराज. लहान लहान लेकरावर देव प्रसन्न झालाय त्यामुळे वयाची अट नाही. द्रुह प्रल्हाद उपमन्यू लहान लहान लेकर होते त्यामुळे वयाची अट नाही. बरं, जातीचं सर्टिफिकेट काम करतंय का? नाही नाही. कारण तुकोबारांनी उल्लेख केला वर्णाभिमाने कोण झाले पावन. आयशे द्या सांगून मज पाशी. जातीच्या प्रमाणपत्रावर देवाजवळ सरतीपुरती कोण झाली? तुकोबाराय म्हणतात एक बी उदाहरण नाही. काय? त्याच्यामुळं कारण यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निचे कुळीचा उंचा वंद्य होय. हरीचे जो गाय गुणानुवाद. नीच कुळातला उत्तम ठरू शकतो. अहो लांब कशाला? खरं तर ही मूळ मंदिर कोणाचं आहे? मूळ मंदिर कोणाचं आहे? नंतर कुठले बी देव आणू द्या. मूळ मंदिर हनुमंतरायचं. येऊनी जन्मला मरकट. माकडाच्या जाती जन्म मिळाला महाराज. जात बघितली तर माकडाची. पण लक्षात ठेवा येऊनी जन्मला मरकट. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? हनुमंतराय सर्व वैष्णवात श्रेष्ठ वैष्णव. जात बघितली तर माकडाची. आणि श्रेष्ठत्व सर्व वैष्णवात हनुमंतराय श्रेष्ठ. संप्रदायाचे कळस संत तुकोबराय सुद्धा म्हणतात शरण शरण हनुमंता. ही पावर आहे हनुमंतरायची. काय? त्याच्यामुळं जातीची प्रमाणपत्र काम करत नाही. जातवीत गोत्र कुळशीळ मात भजका करीत भावना भजका करीत भावना भजका करीत
जातवित कुळशीळ जातवित गोत कुळशीळ मात. महाराज इथं कोणतंच प्रमाणपत्र काम करत शिक्षण कॅटेगरी का? नाही. शिक्षणावर अवलंबून आहे का? अहो अनफड होता ध्रुव उपमन्यू यांनी शाळेचं तोंड बघितलं नाही. लहान लहान लेकर शिकलेली नाहीत, पण तसल्या अनफडावर देवाची प्रसन्नता झाली का? झाली नाही. त्यामुळं शिक्षण कॅटेगरी नाही. लक्षात ठेवण्यासारखं. अहो लांब कशाला? एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाची प्रसन्नता उगीच कुणावर उभी कशी होईल? तुम्हाला खाली येऊन बोलू का जरा? आपल्या ग्राम्य भाषेत साध्या भाषेत बोलतो. लग्न करून आणलेल्या बायका जरी प्रसन्न करायच्या असल्या, कोणत्या बायका? कोणत्या? थडथडीत लग्न करून आणलेल्या बायका, बायको लग्न करून आणलेली जरी प्रसन्न करायची असली तर सासरवाडीचं डाकळच्या डाकळं पोसावं लागतंय. सोपं नाही महाराज. काय मग आता साधी बायको प्रसन्न करण्यासाठी जर एवढा उठारेटा करावा लागतोय तर ही जगाच्या मालकाची प्रसन्नता सोपी वय ही हा? पण देवानं जाहीर सांगितलं देवाची प्रसन्नता दोघावर आहे महाराज. म्हणून त्यानं काय म्हटलंय? तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, मुख पसरो निघाले, मुख पसरो निघाले, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, मुख पसरो निघाले, मुख पसरो निघाले, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही तुम्ही वारे दोहीकडे. खरं तर आपल्यात मार्ग चार आहेत. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि आपला भक्ती मार्ग. चार मार्ग फेमस आहेत. आता ऐक, देवाला हात किती आहेत? तेतील मोकाशीन चार भुजा त्याशी. देवाला हात देखील, देवाला हात चार, मार्ग चार. मग देवानं सरळ म्हणाय पाहिजे होतं तुम्ही 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 व्हारे चोहीकडे. काय म्हणाय पाहिजे होतं? तुम्ही व्हारे चोहीकडे. दोहीकडेच का? त्याचं कारण आहे त्यातले दोन मार्ग खंडित आहेत. कसे आहेत सज्जनो? खंडित आहेत. खंडित म्हणजे हॉटलाईन नाही. योग तीच मोक्ष अशी हॉटलाईन नाही. मग योग मार्गाने जरी गेला तरी होया ज्ञान मार्गे मोक्षाकडे जावं लागते. असा टर्न खावा लागतोय. त्याला होया आहे, हॉटलाईन नाही. कर्म, यज्ञ यागादी केलेली कर्म, कर्म तीच मोक्ष अशी हॉटलाईन नाही. मग होया ज्ञान मार्गेच मोक्षाकडे जावं लागतं. ही दोन्हीच्या दोन्ही रस्ते कसे आहेत? खंडित आहेत. एक जणानं बर का राजा, एक जणानं वाट बघितली मधून पूल होईल म्हणून. किती दिवस? अहो जीव मुठीत धरला. 1400 वर्ष वाट बघितली. किती वर्ष? दिवस नाही, वर्षे. 1400 म्हणजेच 1400 वर्ष वाट बघितली. 1400 वर्ष शरीर केले जतन. 1400 वर्ष शरीर केले जतन. शरीर केले जतन. ओ देवी नसीन वाया गेला, ओ देवी नसीन वाया गेला, ओ देवी नसीन वाया गेला. 1400 वर्षे शरीर केले जतन, पण बोधेवी नसीन वाया गेला. शेवटी नाविलाज म्हणून त्यानं बी टर्न खाल्ला वाट बघून बघून. आणि आले लोटांगणी
चांग देव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी 1400 वर्ष पाण्यात गेली महाराज काही फायदा झाला नाही. म्हणून योग मार्ग असेल कर्म मार्ग असेल ही हॉटलाईन नाही होया होया ज्ञानोबा आहेत तर म्हणले ह्या दोन्ही मार्गाने जेवढी माणसं यायलीत ना त्यांना तिथूनच बंद करा जिथून मध्ये यायली. योग याग विधी नेनो हे सिद्ध योग याग विधी नेनो हे सिद्ध वायाची उपाधी धम्म धर्म योग मार्गाने आणि याग यज्ञाधिकाच्या मार्गाने येणारे यांना हॉटलाईन नसल्यामुळं तिथूनच रस्ता बंद करा. ज्ञानोबा म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी उलट वायाची उपाधी दंभ धर्म मोकळी दांभिकता. म्हणून दोन मार्ग खंडित आहेत. दोन्ही जगाच्या मालकाच्या प्रसन्नता रूपी प्रसादाला पात्र नाहीत. म्हणून देवानं जाहीर सांगितलं प्रसादच पाहिजे असला प्रसन्नता पाहिजे असली तर तुम्ही व्हा रे दोहीकडे ज्ञानी तरी व्हा नाही तर भक्त तरी व्हा. हा वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा नाही तर कोपर 4 आहेत ना. देव म्हणला असता घ्या रे चोहीच्या कोपरा दोहीच्याच का त्याला माहिती हे दोनच पात्र आहेत. काय एक ज्ञान आणि दुसरं नाम म्हणजे भक्त. ज्ञानी माणसाला होया नाही हॉटलाईन नाही डायरेक्ट मोक्ष. काय आणि नामाला अहो मुखी नाम आणि आयसी साक्ष. आणि बघा साक्षी पुराव्याची गरज कुठं भासती कोर्टात. साक्षी पुराव्याची गरज कुठे कोर्टात. संतांनी काय काय दिले ती बघा आता अपील केलेलं ऐका. मुखी नाम आयशी साक्ष. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे साक्षीदार बी भरपूर आहेत. आता तुम्हाला साक्षीदार सांगतो म्हणजे जरी तुम्हाला वाटलं चहा पाण्यावर फोडता येतात का ती बघा तुम्हाला फुटले तर फोडा. आमचे साक्षीदार ओपन सांगतो आम्ही असे झाकून ठेवत नाही. नंबर 1चा जगातला साक्षीदार आहे. मुखानं नाव घेतल्याबरोबर मोक्ष मिळतो अनुभूतीपूर्वक सांगणारा जगातला पहिला साक्षीदार तुम्हाला माहिती का नाही माहिती. हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती देवाच्या तया मोक्ष जगातला पहिला साक्षीदार आहे हा. कोण भगवान शंकर. त्यानं प्रत्यक्षात प्रॅक्टिकली हरी 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 म्हणून 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 काय होतंय अनुभव घेतला. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि त्यानं अनुभवातून सांगितलं जे कुणी वाचेन हरी हरी म्हणतील म्हणती जे वाचा तया मोक्ष. जगातला पहिला साक्षीदार आहे. तुम्हाला दुसरा साक्षीदार सांगतो. आमच्याकडे साक्षीदाराची रेल चेले महाराज. आयशी साक्ष बहुतांची. हा दुसरा साक्षीदार सांगतो कारण इथं ऐकणारी वाघ आहेत. हा पुन्हा असं कवळं नाही. शेळ्या मेंढ्या वेगळ्या वाघ वाघ असतो. ऐकणारा दी माणसं कशी जरा व्याघ्रमुखी म्हणतात त्याला. एक श्वानमुखी आणि एक व्याघ्रमुखी. श्रोत्याचे 2 प्रकार आहेत. श्रोत्याचे एक व्याघ्रमुखी आणि दुसरा श्वानमुखी. श्वानमुखी म्हणजे कुत्र्याच्या जातीचं कसं आहे. श्वान म्हणजे कुत्रा. दगड हाणला की येडी जात दगडाला चावत बसते. जिकडे दृष्टांत दिला तिकडे जाते ती गोंधळून. पण वाघ तसं करीत नाही. दगडाकडे जात नाही दगड हाणणाराकडे जातो. लक्षात आलं का. सिद्धांताकडे जाणारा तो श्रोता त्याला व्याघ्रमुखी श्रोता म्हणतात. आता ऐका दुसरा साक्षीदार आहे आमचा. त्यानं तर ओपनच मुलाखत दिली. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक त्यानं मुलाखतच देऊन टाकली. काय पुराण
प्रसिद्ध बोलिले वाल्मिक पुराणात प्रसिद्धीला दिली मुलाखत. काय म्हणले ती? नामे एक दोन नाही, तिन्ही लोक उद्धरती. ही ताकद नामाची आहे. त्याच्यामुळं वेगळी ज्ञानाची शिफारस करायची गरज. आता ही झाली आमच्याकडं साक्षीदार. आणि तुम्हाला आता पुरावे देतो आम्ही. हा, साक्षीन पुरावा दोनच गोष्टी. कोर्टात काय महत्वाचं आहे? जॅकेट का टाय? जॅकेट आणि टाय किमतीची नाही महाराज. असे कसली बी कोट आणि जॅकेट घालून काही नसतंय तिथं दोनच गोष्टी सांभाळायच्या. काय? साक्षीन पुरावा झाला, कोणी काही करीत नाही महाराज. हा, साक्षीदार भरपूर साक्षीदार आहेत. हा, तुम्हाला पुरावे देतो. ऐसे बहुता ग्रंथी बोली तू काय म्हणे? नामापाशी चारी मुक्ती. काय म्हणे? नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. आता चिल्लर ग्रंथ सांगून टाइमपास करीत ना. हा, तुम्हाला मोठे मोठे ग्रंथ सांग. जगातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोण? जगातला नंबर 1चा शहाणा म्हणते त्याला. त्याचं नाव वेद. जगातला सर्वात शहाणा कोण आहे? वेद आहे, वेद. आणि त्याच्या 2 नंबर पाठीमाग कोण आहेत? शास्त्र. वेद शास्त्र दोघांनी कबुली जबाब दिला. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. वेदानंद शास्त्रानं जाहीरपणे प्रमाण दाखल केलं. काय? हे बघा, भुक्ती आणि मुक्ती. काय काय? भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. चारी वेद साही शास्त्र देता ती साक्ष. चारी वेदानं साही शास्त्रानं डायरेक्ट साक्ष दिली. काय? नामाजवळ चारीच्या चारी मुक्ती आहेत. कधी बी जा, तयारच आहेत नामापाशी. काय? त्याच्यामुळं पुरावे बी भरपूर आहेत आणि साक्षीदार बी भरपूर आहेत. म्हणून काय? आम्हाला ज्ञानाच्या शिफारशीची गरज. योगाला ज्ञानाची गरज आहे, कर्माला ज्ञानाची गरज आहे. आम्हाला गरज नाही महाराज. उलट ऐका आता ह्याच्या. काय? मला एक सांगा, पोरग कलेक्टर आहे. बोलणं कळले का? नीट ऐका. पोरग कलेक्टर आहे आणि आई अनफड आहे. तर तुम्ही श्रेष्ठ कुणाला मानणार? एवढंच नीट बोला जरा. लांब असल्यामुळं तुम्ही काही बी बोलता जमणार नाही. हा, रीतसर बोला. कसं कसं? आई अनफड आहे, अंगठ्या बहादूर आहे आई. सईच्या नावानं अंगठा करती, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आणि पोरग कलेक्टर आहे. तर जास्त सरासरी किंमत कुणाला किंमत देणार? आईला. तुमचं मत काय? आईला किंमत आहे महाराज. आज किती बी पोरग शिकलं तरी शेवटी तिनं जन्माला घातलंय. कितीही ज्ञान जगात गाजलं तर आमच्या भक्तीचं लेकरू येत. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. काय म्हणलंय? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीने ज्ञानाशी दिधले आपुले महिमान. त्या ज्ञानाला आईनं मोठं केलं आमच्या भक्तीनं. म्हणून ज्ञानाची सख्खी माय आहे कोण? भक्ती. लक्षात आलं का? म्हणून तर म्हटलंय भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. आता मला सांगा, कोणत्या बी खोलीत जायचं असेल, कोणत्या बी खोलीत तुकोबाराय सांगतात, घरात तरी गावे दाराची सोय. घरात तरी गावे दाराची सोय. भिंती सवे डोई
डोई फोडू नये. हो, घरात जायची व्यवस्था काय? दरवाजा. घरात तरी गावी दाराची सोयी. भिंती सवे डोई फोडू नये. लक्षात बसायले का? घरात जायची व्यवस्था काय? अहो दरवाजा म्हण. तसं ज्ञान नावाच्या खोलीचा दरवाजा सेवा आहे. जेत ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानाकडे जायचंय का? भक्तीच्या दरवाज्यानं जावं लागेल तर ज्ञान मिळतंय. विढाला म्हणजे ज्ञान मार्गापेक्षा आमचा भक्ती मार्ग कसा आहे? कसा आहे? श्रेष्ठ आहे. आणि ज्ञान मार्ग अवघड आहे महाराज. मी काशी केली म्हणून बोलतोय. लक्षात बसायले का? राजारामजी मी काशी स्वतःनं काशी केली. मी काशी करून बघितलंय. सोपं नाही ते. घासल्या म्हणून असं आवतावून येऊन बोलत नाही तुम्हाला. लक्षात बसायले का? ज्ञान सोपं नाही महाराज. 6 वर्ष हातानं करून खाल्लंय. कधी शिक्षणाची आग असली थापून खाल्लं 6 वर्ष. मुद्दा काय? शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. एवढं सोपं. आणि भक्तीमध्ये एवढं नेट आहे का? चला बोला. येडं वाकडं हलकं भारी कसं बी रामकृष्ण हरी करता येते का नाही येत? त्याला ताकद लावावं लागत नाही. ज्ञानाला ताकद लावावं लागते महाराज. असं येते. मुद्दा काय? म्हणून तुम्ही व्हारे दोहीकडे. बरं, देवाचं प्रेम ज्ञानावर का भक्तावर? तर नीट आहे का? तुकोबाराय म्हणतात देवाला भक्त आणि ज्ञानी दोन्ही सारखेच आहेत. जेवढी किंमत ज्ञानाला तेवढीच किंमत भक्ताला. असं तराजू धरून तुकोबाराय म्हणतात. बघा तुम्ही हाताकडं. तुका म्हणे हाती टोका. तुका म्हणे हाती टोका. अधिक उने ने दिए का. अधिक उने ने दिए का. ने दिए का. तुम्ही वारे दोहीकडे. दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे. अधिक उने ने दिए का. मुख पसरून निघणे. मसाजोग तर प्रसिद्ध ऐकून आहेत कालच्या प्रकरणामुळं. हा
आता त्या मसाजोगची ह्याची शिवाला शिवच आहे महाराज. कोणाची? मी सांगतोय त्या गावची. अगदी जवळ गाव आहे दोन. त्या इकुरका नावाच्या गावाचं वैशिष्ट्य, वर्षामध्ये ती एकटंच गाव, आपल्या गावा एवढंच गाव आहे, 100-500 माणसं जास्त असतील कदाचित. महाराज एकटं गाव 4 सप्ते करते वर्षात रामकृष्ण हरीची. किती करतय? 4. आता कीर्तनी सप्ताह वेगळा, कीर्तनी सप्ताह वेगळा, पण रामकृष्ण हरीचे 4 सप्ते करते. मागच्या वर्षी तर आमच्या 61चा पहिला नारळ उचलून, पहिला त्यांनी नारळ उचलला 61 मधला. 60 करायचे होते, ती 100 झाले, त्यातला पहिला त्यांचा नारळ आहे. महाराज 5वा सप्ताह केला त्यांनी मागच्या वर्षी. पण वैशिष्ट्य, तेवढ्या छोट्याशा खेड्यात टोटल ऊसतोड कामगार आहेत. घरटी एकतरी ऊसतोड कामगार आहेत. तिथं प्यायच्या पाण्याची पंचायत असते, बागायतीचा सवाल नाही. महाराज तेवढ्या छोट्याशा खेड्यात 45 MBBS ला लागलेले, MBBS करत असलेले, MBBS करून MD करायलेले, MD करून प्रॅक्टिस चालवून, काही काहीचे दवाखाने, असे 45 डॉक्टर एकाच गावात तयार झालेत. ती माझ्या रामकृष्ण हरीच्या कालखंडातली गोष्ट आहे. माझ्या अगोदर गावाला फक्त एक जनावराचा डॉक्टर होता, एक कलेक्टर आहे गावाला. MPSCतून 14 पोरं उत्तीर्ण झालीत वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. याच्या पुढचा आहे का? शिक्षक आणि मिलिटरी मॅन मिळून कमीत कमी 50-60 आहेत. BMS वाले धरले नाहीत, ती कमीत कमी 13-14 आहेत BMS वाले. म्हणजे अशी ईश्वरानं दिलेली देणे, भावी पिढीच कलाटणी बसली महाराज. ही पावर ईश्वराची असते, कुठं बी काही उगवत नसतं. एवढं तुम्ही नामचिंतन करतायत, तुम्हाला बी कळायचं नाही की तुमच्या भावी पिढीमध्ये केवढा देवानं काया पालट केला. त्याच्या शेजारचं गाव आहे ती सांगवी नावाचं. रामकृष्ण हरी आम्ही चालू केला सांगवीला. तरुण पोरांनी 25-30 तरुणांनी एक रामकृष्ण हरी नावाचं मंडळ स्थापित केलं. आणि त्या मंडळाअंतर्गत एकमेकाला जिव्हाळा तयार झाला. त्याचा परिणाम ती पोरं ज्या वर्षी रामकृष्ण हरी केला त्याच वर्षी धंद्यात उतरली. त्या सर्वाची सांघिक शक्ती इतकी आहे, इतका संघ मजबूत. कंटेनर आहेत ना, कंटेनर, तेवढ्या एकाच गावात 450 कंटेनर आहेत. किती? आपल्या गावा एवढंच गाव, पण किती? 450 कंटेनर आहेत. गावाला एकदाचा आणता बी येत नाहीत. लावायला आणि उभं करायला जागाच नाही. दिवाळीला पूजेला असतो मी महाराज, पूजाच करणं होत नाही, ताटून जाती कंबर. 450 कंटेनर. मी कशासाठी बोलायलो? आणि हे आत्ताच्या कालखंडातली गोष्ट आहे. म्हणजे ईशे देण असते, ईश्वरी लीला असते. माणसाला कोणत्या ना कोणत्या रूपाने ईश्वर प्रगतीवर नेईल, ही त्याची कला स्वतंत्र आहे. माझा आत्मविश्वास आहे, तुम्ही रामकृष्ण हरी टिकवा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या साऱ्या गोष्टीचे दाखले वाचायला मिळतील. मी तर तुम्हाला पहिला दाखला सांगतो, एवढा मंडप अख्ख्या तेलंगणात नसेल. जेवढं तेलंगणा राज्य आहे ना, तेवढं फिरून बघा. तेलंगणा राज्यात एवढा अवाढव्य, एवढा सुंदर अशा पद्धतीचा मंडप मला आपल्या महाराष्ट्रात मिळायचं नाही ना. एवढा मोठा भव्य दिव्य, सोपं नाही. एवढी मोठी ताकद तुमच्याकडे. धड मोठे उद्योगपती नाहीत, आमदार खासदार नाहीत, साधी माणसं आहेत. साध्या माणसाच्या वर्गणीतून खारीच्या कुणी सिंहाच्या वाट्यानं सहकार्य करून एवढं भव्य कार्य देवानं तुमच्याकडून करून घेतलंय, वाखाणण्यासारखं. ही तुमच्या रामकृष्ण हरीच्या प्रसन्नतेची पहिली पावती आहे. एवढा तुमचा एकोपा कामाला आलाय. याच्यानंतर तुमच्याकडून देव वेगवेगळ्या रूपानं कामं करून घेणार. तुमच्या भावी पिढीला
बुद्धिमान ज्ञानी गुणी धनी बनविणार, पण तुम्ही रामकृष्ण हरीला तडा जाऊ देऊ नका, हे पक्क लक्षात ठेवा. आणि ह्याला तडा जायचं कारण कोण आहे? कोण आहे? फक्त दोघं जण डोळ्या पुढे ठेवायचं, एकाचं नाव आळस आणि दुसऱ्याचं नाव कंटाळा. या दोन गोष्टी डोळ्या पुढे ठेवायच्या. आणि आळस केल्यावर तर महाराज कसे, आळस्याला कुठंच काही मिळत नाही, कशात बिजा. म्हणून एवढ्या दोन गोष्टीचं पथ्य डोळ्या पुढे ठेवा आणि रामकृष्ण हरी टिकवा, देव कल्याण करील. आणि त्यातली त्यात आमच्या माता माऊलींनी आज तर मी ऐकिलं रात्रभर पोळ्याचा स्वयंपाक. पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे चेष्टा आहेत का वाघसाहेब? कसं वाटायले एवढ्या जनतेला पोळ्यावर 4 पाहुणे घरी आले तर पुरण किती, कसं लाटायचं आणि किती, केवढ्या बेजार आहेत. पोळीच्या स्वयंपाकात खर्चापेक्षा मेहनत जास्त आहे. पण महाराज एवढ्या जनतेला रामकृष्ण हरी चालू झालाय तसं अहो एक रस्सा पोळ्याचं जीवन. सुरुवातीला कसं होतं आपलं? आता ह्या टायमाला रस उपलब्ध आहेत का आंबे, पण महाराज कमाल वाटली, त्या टायमाला आंबे उपलब्ध करून रस पोळीच खाऊ घातली. खरोखरच देव तुमच्या उत्साहाला, तुमच्या आवडीला, भावनेला 100% दाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हे टिकवा. आमच्या माता माऊल्यांना मनापासून नमस्कार आहे. देव तुमच्यावर कायम छाया करील. तुमची मेहनत वाया जाणार नाही. एका एका शब्दाची देव किंमत मोजतो. देवाकडलं कॅम्प्युटर बिघडत नाही आणि अशी दगेबाजी होत नाही. जेवढी सेवा केली तेवढी तुमची 100% बिलं देव काढून देणार. माता माऊल्यांना मनापासून विशेष धन्यवाद आहे. आणि तुम्ही रामकृष्ण हरीला बी, इकडं पोळ्या करायला बी, सर्वच बाजूला तुमचं सहकार्य मोठं आहे. म्हणून तुम्हाला मनापासून नमस्कार एवं धन्यवाद. विधी वाकडी असेल अशी ही सेवा भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित. आमच्या तरुण मंडळानं, भजनी मंडळानं ताकद लावून, नाही तर बऱ्याच गावची भजनी मंडळं रामकृष्ण हरी म्हणलं की धनकुत येतं आहे.